सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 मधून विजयी झालेले नवनिर्वाचित नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या निवडीनिमित्त हत्तुरे वस्ती इथं भव्य कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून मतदारांचे आभार मानतानाच आगामी काळात प्रभागाच्या विकासाचा कायापालट करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या प्रसंगी ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक अप्पासाहेब हत्तुरे, शहर अध्यक्ष संतोष पवार, बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे, वैजनाथ हत्तुरे, नवनिर्वाचित नगरसेवक वैभव हत्तुरे, जुबेर बागवान, सुरेखा काळे आणि सुकेशनी गंगोडा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना अप्पासाहेब हत्तुरे म्हणाले की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 25 साठी 20 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात यावा. या निधीद्वारे प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवून विकासाचा कायापालट करावा. केवळ प्रभागापुरते मर्यादित न राहता शहराच्या अन्य भागातही पक्ष वाढवण्याचं काम कार्यकर्त्यांनी जोमानं करावं. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संतोष पवार यांनी वैभव हत्तुरे यांचं कौतुक करताना सांगितलंय की सोलापूर शहरात वैभव हत्तुरे यांनी विजय मिळवून हत्तुरे कुटुंबानं राष्ट्रवादीची प्रतिष्ठा राखली आहे. राजकारणात यश अपयश येत असतं, मात्र वैभव हत्तुरे यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी ताकद आहे. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी कटिबद्ध आहोत. या कृतज्ञता सोहळ्याला प्रभागातील नागरिक, महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. नवनिर्वाचित नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानले व जनसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.